तुम्ही बाप हे नाव का निवडलं? का ठेवलं? बेसिकली बऱ्याच आय-टी कंपन्यांची नावं असतात, XYZ टेक्नॉलॉजीज हां. किंवा मला असं वाटलं, की आपण ग्रामीण भागातच कंपनी चालवणार आहोत. हं. आपला उद्देश आहे, की शेतकऱ्यांच्या मुलांना आय-टीशी जोडायचं आहे आणि रुरल एरियाला अपलिफ्टमेंट करायचं आहे. तर गावाकडे काय असं नाव आहे, जे लोकांना स्ट्राईक होऊ शकतं? हां. कारण ब्रँड नेम इज सो मच इम्पॉर्टंट. येस. आणि म्हणून मला असं वाटलं, की गावाकडे बाप हा शब्द खरं तर 2-3 वेगवेगळ्या अर्थाने घेतला जातो. पहिली हं. गोष्ट म्हणजे बाप म्हणजे पाठीराखा एकमेकांच्या, म्हणजे सगळ्यांना साथ देणारा, सगळ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणारा. दुसरं म्हणजे अनेक असे विचित्र प्रवृत्ती गावाकडे असतात हं. आणि मग त्यांच्यात बोलण्यात असं होऊन जातं, की "तू काय माझा बाप आहे का?" हं. किंवा "तुम्ही काय आमचे बाप व्हायला निघालेत हं. का?" तर म्हटलं ह्या शब्दाला वेगळ्या प्रकारचा अर्थ आहे आणि गावाकडली लोकं म्हणजे थोडी रांगडी लोकं असतात. हां. म्हणजे मी त्या उद्देशाने होतं, की चला चांगला माणूस आपल्याकडे आला तर त्याला म्हणूया, की आम्ही तुझ्या सोबत आहोत. हं. बाप म्हणून, पाठीराखा म्हणून आहोत. एखादा विचित्र आला, की त्याला हे म्हणूया, की आम्ही तुमचे बापच होऊन दाखवतो. सो इट हॅज मल्टिपल मीनिंग. बट हं. मेन मीनिंग असा होता, की गावाकडे लोकांना म्हणजे आईवरती बऱ्याच गोष्टी होतात. हं. आपण बघतो, की आईवरती खूप पुस्तकं लिहिले गेलेत. आईवरती बऱ्याच मूव्हीज झाल्यात. हं. पण बापाला तो एक इम्पोर्टन्स मिळत नाही, भलेही तो कितीही महत्त्वाचे कामं करत असू द्या. तर मी माझ्या आयुष्यात असं बघितलंय, की माझे वडील शेतकरी असल्यामुळे हं. त्यांना कधी आमचं शिक्षण कळलं नाही. मी कुठल्या क्लासमध्ये आहे ते त्यांनी कधी लक्षही दिलं नाही. कारण ते त्यांच्या शेतीच्या कामामध्ये बिझी असायचे. हं. हं. आणि मी बाहेर पडलो, मी शिकलो. पण मला माझं उच्च शिक्षण घेत असताना नेहमी असं जाणवलं, की वडील जर शिक्षित असते, वडील जर नोकरी करणारे असते, तर आपला बराच मार्ग सोपा झाला असता. हं. आणि ती जाणीव होती. आणि मग तेव्हा बापाचा इम्पॉर्टन्स हा नेहमीच कळत गेला होता. हं. आणि मग तेच मला असं वाटत होतं, की मी एकटाच नाही, असे अनेक मुलं आहेत ग्रामीण भागामध्ये, ज्यांचा बाप शेतामध्येच बिझी असतो, त्यांच्या करिअरकडे बघत नाही. शहरात आपण बघतो, की आई-वडील शाळेत सोडायला मुलाला येतात, हो. वेगवेगळे ट्युशन्स लावतात. गावाकडे तसं काही होत नाही. हं. तर म्हटलं ह्या सगळ्या मुलांसाठी एक पाठीराखा म्हणून बाप कंपनी नेहमीच उभी राहिली पाहिजे. म्हणून त्याला आम्ही बाप असं नाव दिलं. हं. नंतर आमच्या क्लायंटला सांगण्यासाठी त्याचा आम्ही फुल फॉर्म पण केला. अच्छा. पण तो असा ओढून-ताडून केलेला आहे. खरा अर्थ त्याचा बापच होता, हां, हां. की ती ग्रामीण भागात आयडिया स्ट्राईक झाली पाहिजे आणि मला असं वाटतं, की आज त्या नाव लोकं अभिमानाने घेतात. हं. म्हणजे पहिल्यांदा माझे एम्प्लॉईज मला म्हणायचे, की "नाही, हे नाव बरेच लोकं त्याला नावं ठेवतील असं." नाही म्हटलं, "करूया. हं. बघूया लोकं काय म्हणतायत." अच्छा. आणि ते आत्ता खरंच खूप त्यांना आवडतंय, की आपण ह्या कंपनीमध्ये काम करतोय.